त्याच्यामुळे तिनातले दोन आमदार, एक निलेशजींच्या रूपाने, एक दीपकजींच्या रूपाने आहे. त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवातच 70%च्या वरनं झाली पाहिजे. पण जर आपल्याला 70%पेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत तर आपण प्रत्येक गावामध्ये 100% असलं पाहिजे. त्या ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार आहोत. परंतु जागांची चर्चा हा नंतरचा भाग आहे. आज आपल्याकडे नगरपंचायती आहे, आज आपल्याकडे नगरपालिका आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत. नगरपंचायती दिल्याशी तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू, दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली. नगरपंचायती आपण, तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू, तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू. हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सांगतो. नगरपालिका जिंकायची असतील तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तयार करू. जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू. पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे. संजू परब साहेबांनी सांगितलं की अनेक लोक यायची आहेत, थांबलेली आहेत. आम्हाला माहिती आहे कोण कुठं थांबलेले आहेत आणि कोण निलेशजींच्या संपर्कात आहे. निलेशजी सांगतात मी इकडे 450 लोकांचा प्रवेश करून घेतला, तिकडे करून घेतला, पण त्यांनी कुठं कुठं मोठ्या माशांना हात घातले हे देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळे संयमानं आपण करू. पण हे करत असताना माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी आपल्याला संघटना वाढवत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवायचा आहे. आणि तो आपला भगवा फडकवत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेनं, संयमानं आणि प्रामाणिकपणानं एवढी दाखवली तरी आम्हाला समाधान आहे. या गर्दीवरनं निष्पन्न होईल या सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरही शिवसेनाचा आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, जबरदस्ती नाही म्हणजे नाहीतर, कारण शेवटी 4था स्तंभाचा आदर आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आमची प्रसिद्धी जी योग्य आहे ती केली तर लोकांना देखील वाटेल महाराष्ट्रातल्या की सिंधुदुर्गामध्ये दीपक भाईंचं राज्य आहे, सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंचं राज्य आहे आणि या दोघांचं राज्य आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे म्हणजे शिवसेनेचंच राज्य आहे. हे तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळेल. कारण निलेशजी मगाशी तुम्ही सांगितलं की ज्या संख्येनं पदाधिकारी आज आले हे तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत. आता जे तुमचे असतील, संजू परब साहेब आहेत, संजय पडते आहेत, आंध्रे आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही. आणि तुमच्या मागं अगदी भरभक्कम पाठिंब्यानं उभे असलेले दीपक भाई असतील आणि कार्यकर्त्यासारखं समोर ज्याचा जो काय विचार असेल त्याच्या समोर उभं राहून राहण्याची ताकद ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या निलेशजीने दिली तुम्हाला ताकद असेल. यामुळं आज हे चित्र दिसतंय. हे माझं प्रामाणिक संपर्क मंत्री म्हणून मत आहे आणि हे कोणाच्याही तोंडावर कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून मी सांगत नाही. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्गची संघटना बदलते आणि मला असा खात्री आहे, विश्वास आहे की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी शिवसेना भूतकाळामध्ये होती तशी दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली, निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली म्हणजे राणेंच्याच नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा त्या शिवसेनेसारखी असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.